शहर कधीही न थांबणारं, शहर घड्याळाच्या काट्यावर धावणारं. इथं घडलेली प्रत्येक घटना, प्रत्येक बातमी परिणाम करते आपल्या जगण्यावर. बातमी कधी मन सुन्न करणारी, तर कधी जल्लोष करणारी. बातमी लक्ष वेधणारी, बातमी न्यायासाठी लढणारी. तुमच्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा बातमीनामा, शहरनामा. सोमवार ते रविवार रात्री 10 वाजता फक्त साम टीव्हीवर. सहप्रायोजक कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक. कॉस्मोस मध्ये या, फरक अनुभवा. आपले रोजचे अगणित ज्वलंत प्रश्न, ज्याची उत्तरं अजूनही सापडत नाहीत. आपल्याला भेडसावणाऱ्या अशा कितीतरी समस्या, ज्याचे प्रश्न सुटत नाहीत. कसे सुटणार प्रश्न? कशा मिटणार समस्या? कसा पोहोचणार आवाज माझा? आवाज माझा, आवाज माझा, आवाज माझा. आपल्यासाठी आहे आपलं व्यासपीठ, आवाज महाराष्ट्राचा. पन्नास ठिकाणं, हजारो तनिष्का, एकच व्यासपीठ. महिलांना 50% आरक्षण, पण खरंच असं आहे का? खरंच आपला आवाज पोचतोय का? हो, आता नक्कीच पोचणार. महाराष्ट्रातल्या तनिष्का आता बोलतायत. त्यासाठी आहे आपलं व्यासपीठ, आवाज महाराष्ट्राचा. सहप्रायोजक ट्रॅव्हल पॅक्स हॉलिडेज. नमस्कार, आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण नेहमीप्रमाणेच आज बोलणार आहोत राजकीय विषयांवर आणि लोकसभा निवडणुकीचा जो 8वा टप्पा उद्या सुरू होतोय त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या राज्यावर म्हणजे आंध्र प्रदेशमधल्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल आपण बोलणार आहोत. आणि आपला आजचा विषय असणार आहे आंध्र प्रदेशच्या विभाजनाचा नेमका फटका कोणाला बसणार. आणि या विषयावर आपल्याकडे बोलण्याकरता आपण काही तज्ज्ञांना निमंत्रित केलेलं आहे. सीमांध्रमधल्या 25 लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या मतदान होत आहे. विशेष म्हणजे लोकसभेबरोबरच विधानसभेसाठी सुद्धा इथे मतदान होणार आहे. आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर पहिल्यांदाच निवडणुकाचं फड रंगत असल्यामुळे इथे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. स्वतंत्र तेलंगणाचा प्रस्ताव स्वीकारून जनतेला खुश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसवरच विभाजनाचं बुमरँग उलटल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे का, याविषयी लोकांच्या मनात शंका आहे. त्यामुळे इथल्या रंगतदार निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे. आवाज महाराष्ट्राचा या आपल्या कार्यक्रमात आपल्या याच विषयाला चर्चेला आणि विश्लेषणाला सुरुवात करण्याच्या पूर्वी बघूया या संदर्भातला एक खास वृत्तांत. आंध्र प्रदेशच्या विभाजनाचा फटका नेमका कोणाला? आंध्रचं विभाजन काँग्रेसवरच बुमरँग सारखं उलटलंय का? तेलंगणा सीमांध्रमध्ये कोण बाजी मारणार? आंध्र प्रदेश दक्षिण भारतातलं महत्त्वपूर्ण राज्य. स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांतरचनेनंतर निर्माण झालेल्या आंध्रमध्ये पुन्हा विभाजनासाठीचं आंदोलन सुरू आहे. राजधानी हैदराबादचा प्रश्न तर आजही चिघळतोय. लोकसभेच्या गेल्या 2 निवडणुकांमध्ये 42 पैकी 29 आणि 33 जागा जिंकणाऱ्या काँग्रेस पुढे यंदा मात्र अडचणींचा डोंगर उभा आहे. कारण आता परिस्थिती बदलली आहे. तब्बल 5 दशकं आंध्रमध्ये स्वतंत्र तेलंगणच्या मागणीसाठी हिंसक आंदोलनं झाली. मुळात त्यासाठीच तेलंगण राष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. तेलुगू भाषक स्वतंत्र राज्य निर्माण करून हैदराबादलाच तेलंगणच्या राजधानीचा दर्जा द्यावा अशी टीआरएसची मागणी आहे. यूपीएनं अलीकडेच स्वतंत्र तेलंगणचा प्रस्ताव मान्य करून स्थानिकांना खुश करायचा प्रयत्न केला खरा, मात्र अन्य भागातून विभाजनाला विरोध झाल्यानं आंध्रचं विभाजन काँग्रेसवरच बुमरँग सारखं उलटल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय. तेलंगणच्या राजकीय इतिहासावर एक नजर टाकूयात. 1983-84 पर्यंत तेलंगणवर काँग्रेसचा वरचष्मा.
1983 मध्ये विधानसभा आणि 1984 साली लोकसभेत काँग्रेसचा पाडाव. तेलुगू देसमचे एन.टी. रामाराव मुख्यमंत्रीपदी विराजमान. लोकसभेतही 30 जागा जिंकून टीडीपीनं काँग्रेसला लोळवलं. अपवाद वगळता 2004 सालापर्यंत तेलुगू देसमचाच दबदबा. 2004 साली विधानसभा निवडणुकीत टीडीपीच्या चंद्राबाबू नायडूंचा पराभव करत काँग्रेसच्या वाय.एस.आर. रेड्डींकडनं सत्ता काबीज. 2009 सालीही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती. 2009 साली वाय.एस.आर. दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान. मात्र अवघ्या 4 महिन्यातच हेलिकॉप्टर दुर्घटनेत वाय.एस.आर. यांचा मृत्यू. वाय.एस.आर. नंतर पुत्र जगनमोहन रेड्डींऐवजी काँग्रेसकडून किरण कुमार रेड्डींकडे सूत्र. या एका निर्णयानं संतप्त जनतेत काँग्रेस विरोधी लाट उसळली आणि वाय.एस.आर. काँग्रेसचा जन्म झाला. पुढे घोटाळ्याच्या आरोपाखाली सीबीआयकडनं जगनमोहन यांना अटक. मात्र 18 महिन्यांनंतर जामीन मिळाल्यावर काँग्रेस विरोधात शड्डू. प्रादेशिक अस्मिता जपणाऱ्या पक्षाला नेहमीच लोकांची साथ मिळते हे सीमांध्र तेलंगणातही पाहायला मिळतंय. लोकसभा निवडणुकीतला बेसुमार पैशांचा वापर हा इथली सत्ता काबीज करण्यासाठीच आहे हे वेगळं सांगायला नको. प्रचारादरम्यान टीव्ही पासून रेडिओवरच्या FM चॅनल्स पर्यंत सगळ्यांचाच वापर करण्यात आलाय हेही विशेष. त्यामुळेच नवनिर्मित तेलंगण आणि सीमांध्रावर कोणाची हुकूमत राहणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. संयुक्त अंगवलकर, साम टीव्ही. आपण बघितलं तेलंगणामध्ये सीमांध्र प्रदेशमध्ये आता जी काही निवडणूक होणार आहे उद्या, त्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि या चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी आपण ज्या मान्यवरांना निमंत्रित केलेलं आहे त्या मान्यवरांची आपण ओळख करून घेऊयात. सगळ्यात प्रथम आपल्याबरोबर आहेत संजीव साबळे, सकाळच्या न्यूज ब्युरोचे संपादक आणि राजकीय विश्लेषक सुद्धा. गेले अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये काम करतायत आणि विश्लेषण करतायत राजकारणाचं. आणि केवळ महाराष्ट्रच नाही तर देशामधल्या अनेक ठिकाणी जिथे जिथे निवडणुका असतील तिथे तिथे संजीव साबळेंनी जाऊन वार्तांकन केलेलं आहे, तिथलं विश्लेषण केलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सीमांध्रमधल्या उद्या होणाऱ्या निवडणुकीबाबत. आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे प्रवक्ते बसवराज पाटील. काँग्रेस उद्या सीमांध्रमध्ये निवडणुका लढवते ते एका अतिशय वेगळ्या परिस्थितीमध्ये लढवतीये. तेलंगणाच्या नवीन राज्याची घोषणा झाल्यानंतरची काँग्रेसची ही त्या भागातली पहिली निवडणूक आहे आणि त्याचबरोबर खूप कठीण असं आव्हान काँग्रेसपुढे उभं आहे. या आव्हानाला काँग्रेस कशी तोंड देणार आहे, आता काय परिस्थिती आहे, हे आपण बसवराज पाटलांशी बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अवधूत वाघ. भारतीय जनता पार्टीची भूमिका नेमकी काय असणार आहे? प्रकाश जावडेकरांचा मुक्काम तिथे बरेच दिवस आहे. जसं काँग्रेसकडून दिग्विजय सिंग आहेत तसे भाजपाकडून प्रकाश जावडेकर सुद्धा बराच काळ सीमांध्र प्रदेशामध्ये तिथे मुक्काम टाकून आहेत. आणि भाजपाची एक वेगळी रणनीती तिथे आखण्यामध्ये ते मग्न आहेत. ही काय नेमकी रणनीती आहे हे आपण अवधूत वाघांना विचारणार आहोत. आपल्याबरोबर आहेत श्रीनिवास कोडुरू, महाराष्ट्र तेलुगू मंचाचे प्रतिनिधी, जे अनेक वर्ष आंध्र प्रदेशचं संपूर्ण राजकारण, समाजकारण, जनजीवन याचं ऑब्झर्वेशन करतायत, निरीक्षण करतायत. त्यांच्याकडून तिथल्या बदलत्या परिस्थितीचा अंदाज आपण घेणार आहोत की विभाजनानंतर 2 राज्य झाल्यानंतर नेमकं काय तिथे वातावरण आहे. जनमताचा कानोसा हा आपण श्रीनिवास कोडुरू यांच्याशी बोलून घेणार आहोत. आपल्याबरोबर MIM पक्षाचे जावेद कुरेशी आहेत, जे औरंगाबादहून आपल्याशी बोलण्याकरता या चर्चेमध्ये सहभागी झालेत. आपलं स्वागत जावेदजी या कार्यक्रमामध्ये. आणि त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत की MIM पक्षाची काय भूमिका नेमकी असणार आहे, काय रणनीती असणार आहे. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत निखिल पंडितराव, सकाळचे विशेष प्रतिनिधी, कोल्हापूर या चर्चेमध्ये आपल्या सहभागी होत आहेत. निखिल पंडितराव यांनी नुकतीच आंध्र प्रदेशला भेट दिली, तिथे मोठा दौरा केला. तिथल्या जनमताचा कानोसा निखिल पंडितरावांनी तिथे जाऊन घेतला. सकाळमध्ये आपण वार्तापत्र त्यांची वाचली असतील, बघितली असतील. आणि तिथल्या लोकांमध्ये मिसळून नेमकं काय लोकांच्या मनात आहे, काय पद्धतीने निवडणूक लढवली जाते, सोशल मीडिया असेल किंवा आउटडोर पब्लिसिटी असेल, पण लोकांच्या मनात काय आहे हे झाकून बघण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आपण निखिल पंडितरावांशी बोलणार आहोत तिथल्या वातावरणाबद्दल, जनजीवनाबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा मला यायचंय संजीव साबळे यांच्याकडे. संजीवजी, एक सांगा, जसं आपण आता आपल्या वृत्तांतामध्ये बघितलं, 119 विधानसभा मतदारसंघ आणि 17 लोकसभा मतदारसंघ, विधानसभेसाठी 1669 तर लोकसभेसाठी 265 उमेदवार हे या निवडणुकीमध्ये उद्या
त्यांचं सगळ्यांचं भवितव्य हे हे तेलंगणातले झाले, हे उद्या तेलंगणाचे. सीमांध्रातले. हा हे तेलंगणाचे आहेत, माफ करा मला, मी तेलंगणाचे सांगितले आपल्याला. सीमांध्रमध्ये लोकसभेसाठी 25 आणि विधानसभेसाठी 175 असे उमेदवार उद्या आपलं भवितव्य आजमावणार आहेत. आपण काय सांगाल या सगळ्या पार्श्वभूमीवर, म्हणजे आंध्र प्रदेशच्या पार्श्वभूमीवर उद्याचा जो बदल मोठा होणार आहे तेलंगणा झाल्यानंतर, याच्या आधीची थोडीशी पार्श्वभूमी थोडक्यात आपण काय सांगू शकता? निश्चितपणे त्याची पार्श्वभूमी सांगायला हवी. याचं कारण महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांचं खूप जवळचं नातं आहे. त्याची 2-4 कारणं आहेत की जेव्हा निजाम स्टेट होतं आणि निजामाचं राज्य होतं ते केवळ हैदराबाद स्टेट त्याला म्हटलं जात असलं तरी त्याचा सगळा जो भाग होता तो मराठवाड्यापर्यंत आलेला होता. औरंगाबाद असेल, नांदेड, लातूर, उस्मानाबाद हे सगळे त्या निजामाच्या स्टेटचे भाग होते. आणि हैदराबाद मुक्ती आंदोलनानंतर हैदराबाद जे स्टेट होतं ते भारतात विलीन झालं आणि नंतर हा भाग पुढे महाराष्ट्रात आला. आणि आजही मराठवाड्यातली जी मंडळी आहेत, ही सगळे ह्या भागातली मंडळी, ह्यांचं एक नातं हे आंध्र प्रदेशशी आहे. तिकडच्या विशेषतः तेलंगणातला जो भाग होता तो त्याच्यामध्ये होता, तर त्या लोकांशी संबंध आहे. दुसरीकडे आपण इथनं महाराष्ट्रातून दक्षिणेकडे जायला लागलो तर सोलापूर सोडल्यानंतर गुलबर्गा वगैरे हा सगळा भाग गेल्यानंतर परत आंध्र प्रदेशच सुरू होतो. आणि मग त्यातला काही रायलसीमाचा भाग आहे, काही कोस्टल एरिया आहे. तर सगळीकडनं महाराष्ट्र तिकडनं जोडलेला आहे. आणि विदर्भाकडनं देखील आपण पाहिलेलं आहे की विदर्भ आणि चा काही भाग चंद्रपूर, गडचिरोली हेही आंध्र प्रदेशला जोडले गेलेले आहेत. त्यातल्या अनेक गावांबद्दल वादही आहे की तिकडचे मतदार कधी त्यांची नावं कधी तिथे असतात, कधी इथे असतात. तर त्याचं खूप जवळचं नातं आहे. आणि नक्षलवादी चळवळीचाही आपण विचार केला तर अनेकदा नक्षलवादी तिकडे काहीतरी कारवाया करून चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये येत असतात किंवा इकडचे नक्षलवादी तिकडे जात असतात. आणि मुख्य म्हणजे आजही आंध्र प्रदेशामध्ये, हैदराबादमध्ये किंवा या बऱ्याचशा मोठ्या पट्ट्यामध्ये मराठी भाषिकांची संख्या खूप आहे. तर त्यांचेही तिकडे इंटरेस्ट आहेत, बिझनेस इंटरेस्ट असतील किंवा अन्य इंटरेस्ट असतील. तर या सर्व पार्श्वभूमीवर आपण याची चर्चा करतो असं मला वाटतं की महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा मध्ये आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा का, तर ह्याची ही एक कारणं आहेत. बरोबर आहे. आता त्याचा दुसरा भाग जो आहे की तेलंगणाचं विभाजन. पण तेलंगणाचं विभाजन ही काही पहिली आज मागणी झाली होती, अलीकडे होती अशी नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे 50 वर्ष ही मागणी होते आहे. मुळामध्ये आंध्रची जी निर्मिती झाली त्याच्या पूर्वीचा एक जर आपण काही भाग विचार केला तर त्यातला काही भाग हैदराबाद स्टेटमध्ये होता, काही भाग होता तो मद्रास स्टेटमध्ये होता. अशी वेगवेगळे जे होते. आणि मग भाषावार प्रांतरचना जेव्हा झाली त्याच्यासाठी मोठी आंदोलनं झाली, बळी पडलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि मग जेव्हा भाषावार प्रांतरचना हे तत्व आपण मान्य केलं तेव्हा तेलुगू भाषिकांचं एक राज्य म्हणून आंध्र प्रदेश अस्तित्वात आलेलं आहे. परंतु ते अस्तित्वात आलं तरी तेलंगण हा जो भाग होता ह्यांची एक प्रादेशिक अस्मिता वेगळी होती. दुसरा भाग म्हणजे त्या भागात पाऊस सतत कमी, दुष्काळी प्रदेश, रखरखाट. आणि तुम्ही जर सीमांध्रामधल्या जर कोस्टल भागामध्ये गेला किंवा रायलसीमा ह्या भागांमध्ये गेला तर तिकडे तुलनेने समृद्धी अधिक, रोजगारी अधिक, नोकरीच्या संधी अधिक, सरकारी नोकऱ्यांमध्ये ह्या भागातल्या लोकांचा अधिक वर्चस्मा. तर त्यामुळे कुठेतरी असं एक खदखदत होतं तेलंगणातलं की आपल्यावरती आंध्र प्रदेशामध्ये अन्याय होतो आहे. जसं विदर्भातले लोक आजही म्हणत असतात की आम्हाला वेगळं राज्य हवंय, तसं तिकडेही ती मागणी होत होती. आणि ती बरीच वर्ष होत होती. त्याच्यातनं नक्षलवादी चळवळ फोफावली, नक्षलवादी चळवळीने त्यातनं फायदे उठवण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक खम्मम, वरंगळ हा सगळा जो भाग आहे त्याच्यात ते झालेला आहे. शेवटी काँग्रेसनी 2004च्या निवडणुकांच्या वेळेला आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्वतंत्र तेलंगणाची मागणी मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यावेळेला चंद्रशेखर राव जे तेलंगण राष्ट्र समिती तिकडचा जो तेलंगणातला मोठा पक्ष आहे त्यांच्याशी काँग्रेसने जागा वाटपात समझोता केलेला होता. आणि त्या आधारे प्रचंड बहुमत काँग्रेसला राज्यातही मिळालं. आणि TRS तेलंगण राष्ट्र समितीचा फायदा त्यांना केंद्रामध्ये सरकार बनवण्यालाही झालेला होता. परंतु खूप वेळ गेला, काही होईना. मग परत अनेक आंदोलनं झाली, उस्मानिया विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली. आणि मग शेवटी असं झालं त्या दरम्यानच्याच काळात काँग्रेसची अनेक भ्रष्टाचाराची, गैरव्यवहाराची प्रकरणं यायला लागली. दरम्यान राजशेखर रेड्डी जे मुख्यमंत्री होते त्यांचं निधन झालं. त्यांचं निधन झाल्यानंतर जगनमोहन रेड्डींना मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा होती, पण त्यांना बाजूला सारून दुसऱ्या व्यक्तीला केलं गेलं. आणि त्यातनं एक वेगळा काँग्रेसची पिछेहाट होत गेली. आता ही जर पिछेहाट रोखायची असेल
तर काँग्रेसला वाटलं की सीमांध्रातला भाग गेला तरी तेलंगण तरी आपल्या हातात राहावं, म्हणून तेलंगणचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. तेलंगणचा प्रस्ताव खूप उशिरा मान्य झाला. त्याची संतप्त प्रतिक्रिया या सीमांध्र किंवा आता जो सीमांध्र आहे, पूर्वीचा जो कोस्टल सागरी भाग आहे तो आणि रायलसीमा भागात उमटला. मोठी तिकडे आंदोलनं झाली. किरण कुमार रेड्डी मुख्यमंत्री यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला, पदाचा राजीनामा दिला. त्यांनी जय सम्यक आंध्र नावाचा नवीन पक्ष स्थापन केला. परंतु तेलंगणाची स्थापना करूनही तिकडे काँग्रेसचा फायदा झाला असं आता दिसत नाही. याचं एक महत्वाचं कारण असं आहे की जे तेलंगण राष्ट्र समितीचे जे नेते होते चंद्रशेखर राव यांनी काँग्रेस बरोबर समझोता करायला विधानसभा किंवा लोकसभेला नकार दिला. बरोबर आहे. आणि दुसरीकडे सीमांध्रामध्ये काँग्रेसची अवस्था वाईट आहे. आणि आज सगळी जी लढाई दिसते आहे सीमांध्रातली ती एका बाजूला YSR काँग्रेस म्हणजे जगनमोहन रेड्डींची काँग्रेस आणि दुसरीकडे TDP. आता तिकडे दोन मोठे पक्ष जे आपण राष्ट्रीय पक्ष म्हणतो ते काँग्रेस आणि भाजप आहेत, पण काँग्रेसकडे दुसरा कोणीही साथीदार नाहीये. भाजपनी TDPला हाताशी धरलेला आहे आणि एकीकडे भाजप TDP युती किंवा आघाडी आणि दुसरीकडे YSR काँग्रेस यांच्यामधलाच हा सगळा संघर्ष आहे आणि ज्याच्यावर उद्या मतदान होणार आहे. तर ही त्याची थोडक्यात पार्श्वभूमी आहे असं मी सांगू शकेन. बरोबर. फार महत्वाची माहिती होती. आपल्याला जायचं निखिल पंडितरावांकडे, सकाळचे विशेष प्रतिनिधी जे कोल्हापूरून आपल्या बरोबर चर्चेमध्ये आहेत. निखिल, गेले काही दिवस तुम्ही बराच काळ सीमांध्र भागामध्ये काढलेला आहे, तिथून तुमची वार्तापत्र येत होती. पण ज्या लोकसभेच्या गेल्या 2 निवडणुकांमध्ये साधारण 42 जागांपैकी 29 आणि 33 जागा या काँग्रेसने मिळवल्या, त्या काँग्रेसचं आजचं चित्र तुम्हाला सीमांध्र भागात नेमकं काय दिसतं? निखिल. सीमांध्रामध्ये साधारणपणे दौरा केल्यानंतर तिथल्या लोकांच्या मध्ये प्रामुख्याने काँग्रेस विरुद्ध प्रचंड राग आहे. कारण म्हणजे ज्या पद्धतीनं काँग्रेसनं आंध्र प्रदेशचं विभाजन केलं, हे विभाजन व्हायला नको पाहिजे होतं असं तिथल्या लोकांचं थेट मत आहे. म्हणजे ज्या पद्धतीचं आपण साधारणपणे फाळणी झाल्यानंतरच लोकांच्या मनात जी सल असती तशा पद्धतीची सल इथल्या अगदी रिक्षावाल्यापासून ते अगदी मोठ्या माणसापर्यंतच्या मनात ही सल आहे आणि याचे परिणाम काँग्रेसला या निवडणुकीत निश्चित भोगावे लागतील. आता साधारणपणे तिरुपतीचंच उदाहरण घेतलं. तिरुपती मतदारसंघ आहे लोकसभेचा. काँग्रेसचे चिंतामोहन म्हणून तिथे खासदार आहेत, तर ते 6 वेळा आतापर्यंत जिंकून आलेत. तर परंतु ह्यावेळी त्यांना जिंकणं निव्वळ काँग्रेसमुळे शक्य नाही आहे अशी परिस्थिती आहे. मात्र ते त्यांचं असं म्हणणं आहे की मी वैयक्तिक लोकांची अटॅचमेंट आहे आणि मी या ठिकाणी जिंकून येईन अशा पद्धतीचा त्यांचा दावा आहे. मात्र काँग्रेस विरुद्धची लाट बघितली असता या ठिकाणी काँग्रेसला एक जरी खासदार मिळाला तरी खूप नशिबान ठरेल काँग्रेस अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे या सीमांध्रमध्ये चंद्रबाबू नायडू आणि जगनमोहन रेड्डी या दोघांमध्येच काटेकी टक्कर अशा पद्धतीची फाईट दिसते. कारण हे 2 प्रादेशिक पक्ष आहेत आणि चंद्रबाबू नायडूंचं पण आता 10 वर्ष झाले ते विरोधी बाकावर बसलेले आहेत आणि त्यांना काही करून आता सत्तेवर येणं गरजेचं आहे आणि त्यांना मानणारा एक बऱ्यापैकी वर्ग या ठिकाणी आहे. जगनमोहन रेड्डी YSR काँग्रेसच्या माध्यमातून आपला प्रचार करतायत. मात्र ते प्रचार करत असताना त्यांचे वडील जे दिवंगत मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी जे होते त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जीवावरतीच ते मतं मागताना या भागात दिसत आहेत. आणि तिथल्या स्थानिक लोकांमध्ये जगनमोहन रेड्डी असू देत किंवा चंद्रबाबू नायडू असू देत यांच्याविषयी साधारणपणे दोघांमध्ये बाबा समाधान आहे की हे दोघं काहीतरी करतील आपल्या समाधानासाठी. आपण श्रीनिवास कोडूर यांच्याकडे, महाराष्ट्र तेलुगू मंचाचे प्रतिनिधी आहेत आणि अर्थात नमस्कार. मुझे लगता है हम दोनों लैंग्वेज में बात कर सकते हैं, हिंदी अंग्रेजी, जिसमें आप कंफर्टेबल कर सकते हैं. दोनों यूज करेंगे, ठीक है. मराठी तो हमारे सारे लोग देख रहे हैं प्रोग्राम, लेकिन हिंदी और अंग्रेजी में बीच बीच में बात आएगी तो कोई प्रॉब्लम नहीं. हम ये जानना चाहते हैं, वी वुड लाइक टू नो what is the ground reality in Simandhra right now, because of this bifurcation, as we have heard just now, you must have got the feeling of whatever our correspondent has said. उन्होंने जो कहा है कि एक बहुत ही बड़ा अनरेस्ट है और उसका जो एक उसी अनरेस्ट की वजह से जो एक सिचुएशन क्रिएट हुई है, तो उसका बहुत ही बड़े पैमाने पर लॉस होने वाला है, वो कांग्रेस को होने वाला है, ऐसे हमारे करस्पॉन्डेंट कह रहे हैं. आप क्या कहेंगे? फर्स्ट जय महाराष्ट्र. अभी आंध्र, हैदराबाद, मुंबई और महाराष्ट्र में
1 crore Andhra people are living. 1 crore Andhra people are living, and we appreciate first the hospitality of the Marathi people, because they have accepted 1 crore people into their 7 crore or 8 crore people of Maharashtra. 1 crore is from Andhra, and we are in part and parcel of this. Now it's 13 crore. It is 13 crore, 13 crore, population. maybe 1%, then I can tell you more than 1.3 crores. So almost 10% of that we are talking of Telugu people. Now coming to loss of, first of all, what it made necessary for the political parties to go in for this division. Let me be very, tell you, whatever the information I have, whatever the analysis, why Telangana was required. Because sitting outside is different, and people telling that it is agitation and all that. What made them to decide? Maybe we have got 2-3 incidents. One incident is that when the states were formed, states were formed with the intention of having rich and poor together. That is very, Andhra was very rich, and Telangana was poorer. Let me tell you, the resources, water resources were not very high, and then this is more. And there were some agreements during that time which as a united Andhra Pradesh government, things could not be sorted out, which made the Telangana people to come out and do the agitation. From the 60 years they have been suffering, and they have got it now. First, we should be thankful to Mrs. Gandhi, Sonia Gandhi ji, and also Sushma Swaraj ji, and our BJP party, national parties, including Chandrababu Naidu, who has supported this with a cause to develop both the states. Mr. Chandrababu Naidu has earlier also has shown that he can develop the cities, and the main motto of separation is not to, what should I say? Create a rift. Not to create a rift. It is to develop both the places together. Right. That is the intention of the government of India, or the people who have been ruling as whether BJP or whether it is a But Congress. do you really think so that it has taken in that spirit that both the states should be equally developed, and the intention is not to create the rift, but it seems that the rift has been created? How would you opine to that? No, rift is it's not created yet. Let me put it like this. It will settle down with the dust. I don't think that it will be because the visionaries, whomever we are talking of, whether Sonia Gandhi or LK Advani or Sushma Swaraj or Modi ji is also supporting that one. Only the thing is that the way in which it was done in a hurry, that is what is hurting the Andhra people. We have decided already to interact so many people at the same time. Yeah. So what I would request is, once you raise one point, let me go to other. Right. I'll come. अवधूत वाघ, आपण काय म्हणाल? आता जे निरीक्षण नोंदवलेलं आहे श्रीनिवास कोडूर यांनी, की जे इंटेन्शन होतं, जे कारण होतं वेगळ्या राज्याचं, ते दोन्ही राज्यांचा विकास व्हावा किंवा सगळ्या प्रदेशांना समान न्याय मिळत नव्हता. ते पाणी वाटप असेल, ते शिक्षण असेल, सामाजिक तिथल्या काही गोष्टी असतील, किंवा तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टींना न्याय मिळत नव्हता, आणि त्या प्रॉस्पेरिटी करता किंवा इक्वल ग्रोथ करता या राज्यांची निर्मिती झाली, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्याकरता त्यांनी काँग्रेसला धन्यवाद दिलेत. आपण काय म्हणाल? आपण आता त्या तिथल्या सीमांध्र भागातल्या ग्राउंड रियालिटीकडे आपला पक्ष आणि आपण कसं बघता? Not only Congress, it's not only Congress. It's also BJP, you said. BJP also said BJP also. Yes. I'm telling BJP, and even Chandrababu Naidu has given a letter to the government as a opposition. He has supported only for the better, easy development of both the areas. True. In the process, the Andhra people were not given the due advantage what they feel that. Right. But ultimately the parties have in the Rajya Sabha also, Venkaiah Naidu ji has taken up some issues which government has worked out and is working out. It will take some time for the people to अवधूत वाघ, understand. तुम्ही कसं बघता याच्याकडे? कारण टीडीपी आणि बीजेपी आता या सगळ्या निवडणुकीमध्ये काय पद्धतीने स्ट्रॅटेजी आखून निवडणुकीकडे बघताय? छोट्या राज्यांच्या निर्मितीला भारतीय जनता पक्षाचा आधी पण पाठिंबा होता, आता पण पाठिंबा यापुढे पण राहील. परंतु ज्या पद्धतीने आंध्र प्रदेशमधील लोकांच्या भावना लक्षात न घेता आंध्र प्रदेशमधल्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना म्हणजेच आमदारांना विश्वासात न घेता अतिशय घाई गडबडीने
आणि राजकीय स्वार्थापोटी काँग्रेसने घेतलेला हा निर्णय आज त्यांच्यावर उलटतो आहे असं आज चित्र आहे. एकत्रित आंध्राच्या द्विभाजनानंतर येणाऱ्या या लोकसभेच्या आणि विधानसभेची चर्चा करत असताना आपल्याला तेलंगणाचा वेगळा विचार आणि सीमांध्रचा वेगळा विचार करणं भाग आहे. कारण एकंदरीत चित्र असं आहे की तेलंगणामधील जी जनता आहे ती या विभाजनामध्ये खुश आहे, परंतु सीमांध्रमधली लोक थोडीशी नाखुश आहेत. परंतु जी लोक खुश आहेत तिथे टीआरएस काँग्रेसने काँग्रेस बरोबर युती करण्यासाठी स्पष्ट नकार दिलेला आहे आणि या संपूर्ण विभाजनाचं श्रेय त्यांनी संपूर्णपणे स्वतःकडे ठेवलेलं आहे. कारण गेली कित्येक वर्ष या स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीसाठी चंद्रशेखर राव स्वतः आग्रही होते. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चंद्रशेखर राव हे स्वतः एक काँग्रेसी आहेत, पण त्यांनी आज काँग्रेस बरोबर जाण्यासाठी नकार दिला आहे आणि स्वतंत्रपणे ते निवडणूक लढवत आहेत. दिग्विजय सिंहनी त्यांची खूप मनधरणी केली आणि माझ्या माहितीप्रमाणे अगदी शेवटच्या स्तरावर ते काँग्रेस बरोबर युती करण्यासाठी तयार पण झाले होते. परंतु समीरणजी, त्यांचा मुलगा आणि मुलगी या दोघांनी आपल्या वडिलांना तीव्र विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की आजच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस बरोबर जाणं चुकीचं ठरेल. आपल्या मुलीच्या आणि मुलाच्या सल्ल्याप्रमाणे चंद्रशेखर रावांनी काँग्रेस बरोबर जाणं टाळलं आणि आज तिकडे काँग्रेस एकाकी पडलेली आहे. आज जी लढत आहे ती भारतीय जनता पार्टी आणि तेलुगू देशम पार्टी यांचं एक गठबंधन विरुद्ध टीआरएसचं. आता जर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सीमांध्रातली लोक तर काँग्रेसचं नाव घ्यायला तयार नाहीयेत. एकेकाळी 77 ची इलेक्शन असो किंवा 79-80 ची इलेक्शन असो, काँग्रेसला भरभक्कम पाठिंबा देणारं किंवा 2009 ची इलेक्शन असो, सगळ्यात जास्त रसद जर कोणी पाठवली असेल खासदारांची ती आंध्र प्रदेशने पाठवलेली आहे. पण आता मगाशी एका वक्त्याने सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं की सीमांध्रमधनं एखाद दुसरा खासदार पण निवडून येईल की नाही अशी शंका आज तयार झालेली आहे. आपल्याला आपण एक लक्षात घेतलं पाहिजे आणि एक थोडंसं विनोदाचा भाग असा आहे की 1984 साली ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार निवडून आले होते त्यातला एक खासदार म्हणजे 50% MP हे आंध्र प्रदेशमधून निवडून आले होते. आज भारतीय जनता पार्टी आणि टीडीपी एकत्र आल्यानंतर 10 वर्षापूर्वी जसं सरकार एनडीएचं फॉर्म झालं होतं तशा प्रकारे फॉर्म होणार आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट. आज बीजेपीचे किती निवडून येतील, टीडीपीचे किती निवडून येतील, नंतर रावांचे किती निवडून येतील हे सांगणं इथं बसून हे प्रत्येक जण म्हणेल की माझे जास्त येणार आहे, कमी येणार आहे. परंतु एक शुभ संकेत म्हणून मी तुम्हाला एक सांगतो की आंध्र प्रदेशमध्ये नायडूंचं आणि भारतीय जनता पक्षाचं जे गठबंधन झालेलं आहे ते अतिशय शुभसूचक आहे आणि ते एनडीएचं भारतामध्ये राज्य येणार आहे याची नांदी आहे. आपण काय म्हणाल अवधूतजी, सीमांध्र भागामध्ये लोकसभेच्या 25 सीट्स आहेत, विधानसभेच्या 175 आहेत. आपल्या गठबंधनाला लोकसभेच्या किती सीट सीमांध्रमध्ये मिळतील असा आपला अंदाज आहे? आज संपूर्ण भारतामध्ये नरेंद्र मोदींची जी हवा चालू आहे आणि जी हवा आहे, लोकांचा जो प्रतिसाद आहे त्याला आंध्र प्रदेश हा काही एक वेगळं असू शकत नाही. शेवटी आंध्र प्रदेशमधली जनता सुद्धा या भारताचीच ही आहे. त्यांनी पण गेली 10 वर्ष काँग्रेसने केलेली महागाई, त्यांनी केलेला भ्रष्टाचार, आंध्र प्रदेशच्या केलेल्या विभाजनामध्ये त्यांची झालेली ससेहोलपट, तिकडचा विकास आणि इतर सगळ्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर आहेत. आणि आंध्र प्रदेशमधली माणसं अतिशय कष्टाळू, अतिशय प्रामाणिक आणि अतिशय मेहनती आहेत. अतिशय प्रतिकूल अवस्थेमध्ये त्यांनी आंध्र प्रदेश आज वर काढण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. यांना विकास हवा आहे आणि हा विकास नरेंद्र मोदी देतील असा त्यांचा विश्वास आहे आणि म्हणून आंध्र प्रदेशमधली लोक यावेळी काँग्रेसच्या विरोधामध्ये मतदान करतील. मला एक सांगावंसं वाटतं की जगनमोहन रेड्डींचा तिकडे जो प्रचार आहे त्याला लोक भुलणार यासाठी नाहीयेत, कारण त्यांच्या वडिलांवर आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्यांनी प्रमाणाबाहेर जी संपत्ती जमा केलेली आहे
ती लोकांच्या लक्षात आलेली आहे. तिकडचा जो गरीब तेलुगू माणूस आहे तो म्हणतो की मला खायला भात मिळत नाहीये आणि यांच्याकडे करोडो करोडो रुपयाचे बंगले आहेत. याच्या विरुद्ध सुद्धा लोकांमध्ये एक संतापाची लाट आहे. बरोबर आहे, ही अवधूतजी. संतापाची लाट आज व्यक्त होणार आहे. बरोबर आहे अवधूतजी. मला याचे बसवराज पाटलांकडे काँग्रेसच्या आणि त्यांना विचारायचे की खरोखरच आंध्र प्रदेशचं विभाजन जे केलं ही बाब बुमरँग सारखी काँग्रेसवर उलटलेली आहे का? पण एका विश्रांतीनंतर त्यांच्याकडे येणार आहे आणि आपल्या जनतेचा कौल जो आपल्याकडे आलेला आहे जो आपण ग्राफिकच्या माध्यमातून बघतोय त्याच्याविषयी बोलायचं आहे. पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. 50 ठिकाणं, हजारो तनिष्का, एकच व्यासपीठ. Kenstar on, Garmi gone. Kenstar, the way the world lives. बोरिंग बोरिंग स्नॅक टाइम 4 वाजले घरी आला येतो द फॅन्टा स्नॅक टाइम फॅन्टा टाइम फॅन्टा ऑरेंजिना स्नॅक टाइम 4 वाजले घरी आला येतो द फॅन्टा स्नॅक टाइम फॅन्टा टाइम उघडा फॅन्टा. आई एक प्रश्न आहे. हे सांग फेब्रुवारी मध्ये फक्त 28 दिवसच का असतात? उद्या सांगू. समजदार मॉम्स निवडतात बॉन्विटा लिटल चॅम्प्स आपल्या 2 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी. ह्यामध्ये आहे डीएचए मेंदूच्या विकासासाठी. थोडी मेहनत तर तुम्हालाही करावी लागेल. पापा ये क्यों कर रहे हो? बेटा नुकसान होने से बचाओ वरना बाद में पछताओ. पापा इतना सब सेफ्टी क्यों? नुकसान होने से बचाओ वरना बाद में पछताओ. पापा के दांत पे बहुत दर्द हो रहा है. पापा ये क्यों? नुकसान होने से बचाओ वरना बाद में पछताओ. साधारण टूथपेस्ट में मौजूद हानिकारक केमिकल्स आपको नुकसान पहुंचा सकते हैं. वीको वज्र दंती में है 18 गुणकारी जड़ी बूटियां. वीको वज्र दंती की शक्ति अपनाओ वरना बाद में पछताओ. दर्दी पर्यटकांकरता ट्रॅव्हल पॅकच्या 2 अप्रतिम सहली, मॅजिकल स्कॅन्डिनेव्हिया आणि महिलांकरता स्पेशल दुबई शॉपिंग टूर. डेन्मार्क, फिनलँड, नॉर्वे आणि स्वीडन अनुभवा. मध्यरात्रीचा सूर्य पहा. शॉपिंग इज इन, स्ट्रेस इज आउट. महिलांकरता स्पेशल दुबई टूर. आता विचार कशाला, चला देऊ थोडा वेळ स्वतःला. ट्रॅव्हल पॅक्स हॉलिडेज 40884188. फक्त एक स्ट्रोक आणि तुम्हाला मिळतील आयकॉनिक आईज. प्रस्तुत आहे लॅक्मेचं नवीन आयकॉनिक काजल. 10 तास नो स्मच, इंटेन्स ब्लॅक फिनिश. आयकॉनिक आईज एव्हरी डे. नवीन आयकॉनिक लॅक्मे तर्फे. सुपर फास्ट और डैशिंग है ये बंदा. कैडबरी सरप्राइज का रेसर पैंडा. रेसर पैंडा रहो उमरलेस. भाऊ पैसे कमी आहेत. किती आहेत? 10 आहेत. 10 पुरेसे. आता तुफानी उचला फक्त 10 मध्ये. आज काही तुफानी करूया. नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. आपण आज बोलतो आहोत ते आंध्र प्रदेशमध्ये 2 राज्यांची निर्मिती म्हणजे तेलंगणाची निर्मिती आणि सीमांध्रची निर्मिती झाल्यानंतर त्या गोष्टीचा बुमरँग सारखा फटका हा काँग्रेसला बसणार आहे का? आपल्याबरोबर बसवराज पाटील आहेत काँग्रेसचे. पाटील साहेब, आपल्याकडे आता जो काही ग्राफिकमध्ये समोर आपल्याला जनमताचा कौल दिसतोय, 80% लोक म्हणतायत की होय हे बुमरँग काँग्रेसवर उलटणार आहे आणि 20% लोक म्हणतायत की नाही. तर या मुद्द्यावर मला आपल्याकडे यायचं आहे की काँग्रेसच्या एकूण अस्तित्वाबद्दलच या राज्यामध्ये सीमांध्रमध्ये जिथे उद्या निवडणुका होत आहेत त्याबद्दल शंका व्यक्त केली जाते. जनतेचं मत हे आपण बघतो आहोत. काय वाटेल आपल्याला, नक्की काय कारणं असतील असं मत येण्याची आणि प्रत्यक्षात काय होऊ शकेल असा तुमचा अंदाज आहे? पहिल्यांदा तर आपले पहिले पाहुणे बोलले, त्यांनी आंध्र कसा वेगळा झाला त्याचा इतिहास, त्याची भौगोलिक परिस्थिती सांगितली. खरं म्हणजे त्यांनी ती भौगोलिक परिस्थिती, त्याचा इतिहास खूप चांगल्या पद्धतीने समोर ठेवला. पण बोलताना ते म्हणाले की आंध्र आणि तेलंगणा वेगळा केला, ती काँग्रेसची पिछाट होते, ही राजकीय परिस्थिती दिसल्यामुळे विभाजन केलं असं ते म्हणतात. खरं म्हणजे या मुद्द्याशी मी सहमत नाही.
मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्येच आम्ही तेलंगणा आणि आंध्र विभाजनाची जाहीरनाम्यामध्येच उल्लेख केलेला होता आणि त्या उल्लेख केलेल्या गोष्टीवरच भर देऊन लोकांनी आम्हाला तिथे बहुमत दिलं होतं. मग विधानसभेत असेल, राजशेखर रेड्डींच्या नेतृत्वाखाली किंवा लोकसभेत असेल. याचा अर्थ आम्ही अचानक काहीतरी केलं असं नाही. ही गोष्ट आम्ही जाहीरनाम्यावर ठेवल्यानंतर लोकांनी आम्हाला लोकसभा आणि विधानसभेला बहुमत दिलं, हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि काँग्रेस पक्षाने काय केलं, आमचे काही मित्र म्हणाले की राजकीय डाव लक्षात ठेवला किंवा काहीतरी असं सांगत होते. अजिबात नाही. काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यामध्ये आपला विषय मांडला होता, जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी, कारण लोकांनी आम्हाला हे आश्वासन दिल्यामुळे आम्हाला बहुमत दिलंय, तर या बहुमताचा मान राखून आदरणीय सोनियाजी गांधी, मनमोहन सिंगजी यांनी हा निर्णय घेतला. आणि खरं म्हणजे या निर्णयाला बाकी पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला, हेही मला नाकारता येणार नाही. पण आपल्याला आजही तिथल्या लोकभावना जर लक्षात घेतल्या तर मला असं वाटतं की आता जे समोर चित्र आपलं उभं करतो की काँग्रेसची पिछाट होईल, तुम्ही टायटलच असं दिलंय की काँग्रेसची पिछाट होईल, अजिबात नाही. मी हैदराबाद पासून 120 किलोमीटरवर राहणार आहे, जुन्या निजाम स्टेट मधला आहे. माझे नाते संबंध जाण्या येणारी बाजारपेठ सुद्धा माझी हैदराबाद आहे, तेलंगणा आहे, आंध्रातही जातो, रायचूरचा भाग जुना आपला भाग आहे. या सगळ्या भागामध्ये बघत असताना ही चर्चा मीडियातून आणि आमचे काही आता विरोधी पक्षाचे मित्र म्हणले की भावनात्मक हे केलंय वगैरे वगैरे किंवा बाकी गोष्टी सांगितल्या. खरं म्हणजे तिथल्या लोकांना मी विचारलं किंवा त्यांच्यामध्ये चर्चा केली. राष्ट्रीय प्रवाहाच्या विरुद्ध आमचे भारतीय जनता पक्षाचे मित्र म्हणाले त्याप्रमाणे तिथले लोक भारतीय प्रवाहाच्या विरुद्ध नाहीत, जे घडतंय ते सगळं बघायला लागलेत. आज तिथं फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्न सुरक्षेच्या कायद्याविषयी चर्चा आहे. त्या अन्न सुरक्षेचा कायदा असेल, राईट टू इन्फॉर्मेशन असेल, राईट टू एज्युकेशन असेल, या सगळ्या गोष्टीची चर्चा आहे. आणि या चर्चेचा लाभ तिथल्या सामान्य माणसाला मिळालाय, जो तिथला गोरगरीब माणूस आहे त्याचा लाभार्थी आहे. पण आपण चर्चा कोणाची ऐकतो, कोणाचे प्रतिनिधी गेले असतील ते, आपण जी बोलकी माणसं आहेत गावात गेल्याबरोबर सापडतात ती. पण जो कष्टकरी आहे, जो सामान्य माणूस आहे, तो तुमच्या टीव्ही पुढे येत नाही, तुमच्या ह्याला भेटत नाही, त्या माणसाचा आम्हाला जेव्हा संबंध येतो किंवा दैनंदिन संपर्कातले म्हणून आम्ही जेव्हा त्यांचा अंदाज घेतो, त्या अंदाजाच्या बळावर मला आत्मविश्वास आहे की नक्कीच तिथं काँग्रेसची पिछाट होणार नाही. काँग्रेसने दिलेला शब्द पाळलाय म्हणून सक्षमपणे लोक काँग्रेसच्या पाठीमागे राहतील. आमच्या बसवराजजी आपल्याला एक थोडं थांबवतो. पाटील साहेब परत आपल्याकडे, तुम्हाला संजीव साबळेंकडे आणि निखिल पंडितराव यांच्याकडे यायचंय. साबळे, एक सांगा, आता जे सांगितलं बसवराज पाटलांनी ते तुम्हाला मुळात पटतंय का? याचं कारण त्यांनी जे आकडे सांगितले की 42 पैकी 29 आणि 33 जागा पूर्वी 2004 आणि 2009ला जिंकले होते, पण जिथे आता सीमांध्र भाग आहे तिथून काँग्रेसला त्यावेळेला किती प्रतिसाद मिळाला होता? कारण त्याही वेळेला माझ्या माहितीप्रमाणे तेलंगणाच्या तुलनेमध्ये जो सीमांध्र भाग त्यावेळेला होता, म्हणजे जरी झालेले नसले दोन्ही वेगळे, तरी त्याही वेळेला काँग्रेसला तिथून बहुतेक काँग्रेस करण्याच्या शक्यतेत आहे असं म्हटल्यानंतर कमीच प्रतिसाद मिळालेला होता. नाही, तसं झालं नव्हतं. पण 2004 साली मुळामध्ये हे आता बसवराज पाटील म्हणाले त्याप्रमाणे 2004 सालीच काँग्रेसने आश्वासन दिले होतं स्वतंत्र तेलंगणाचं. पण त्याच्यानंतर 2009च्या निवडणुका येईपर्यंत काँग्रेसने काही केलं नाही. नंतर 2009 ते 10, 11, 12, मग नंतर 11ला आंदोलन झालं तिकडे, मग त्याच्यात 10-11च्या दरम्यान आंदोलन झालं, खूप पेटलं ते आंदोलन, आणि मग नंतर परत शांत केलं, काही केलं नाही. मग अगदी आता शेवटी त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये हे केलं. हे जर सुरुवातीपासून केलं असतं, लोकांमध्ये जे वातावरण निर्माण केलं असतं, अर्थात एक आहे की कटुता राहणार, कटुता अशी संपत नाही, लोकांमध्ये काही काळ ही कटुता राहणार आहे आणि यानंतरच्या काळात राहणार. याचं कारण दोन्ही राज्यांची राजधानी काही वर्षांसाठी हैदराबादच राहणार आहे. ते म्हणतात ते बरोबर आहे की आम्ही आज अचानक केलंय असं नाहीये, पण त्याच्यासाठी नीट जे वातावरण तयार करून करायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये. दुसरी गोष्ट मला एकच सांगायची आहे की ती म्हणजे त्या पहिल्या निवडणुकीमध्ये 2004 साली 29 खासदार निवडून गेलेले होते आणि दुसऱ्या निवडणुकीमध्ये 33 खासदार निवडून गेले. गेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये 156 जागा राजशेखर रेड्डीने आणल्या होत्या. त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये 2/3 बहुमत आणलेलं होतं. आता एवढ्या जागा ज्या असलेल्या पक्षाची स्थिती आज अनेक काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांच्यासकट खासगीत सांगतायत की आता आमचं लक्ष 2014च्या निवडणुका नसून 2019च्या निवडणुका आम्ही डोळ्यापुढे ठेवून लढतो आहोत. आणि त्यातले काही नेते तर आम्हाला विधानसभेत, मी लोकसभेसाठी म्हणत नाही, विधानसभेतही डबल डिजिट गाठता आला तरी आम्हाला आनंद होईल अशा या पद्धतीने बोलतायत.
बसवराज पाटलांना जर त्याच्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या, ते म्हणतात त्याप्रमाणे जास्त जागा मिळाल्या तर काँग्रेसच्या दृष्टीने निश्चितच आनंदाची बातमी असेल. परंतु एकीकडे राजशेखर रेड्डी यांच्या निधनानंतर तिकडचं नेतृत्व कोणाला द्यावं, अर्थात तो त्या पक्षाचा काँग्रेसचा चुकला असं वाटतं तुम्हाला? तो निर्णय त्यावेळेला अर्थात राजशेखर रेड्डी यांचं सगळं राजकारण पैशाच्या आधारे चाललं होतं. मोहन रेड्डींचं तेच चालतं. तेवढंच कशाला तर दुसऱ्या बाजूनी टीडीपी ही तिकडे त्याच आज निवडणूक त्याच पद्धतीने लढवते आणि भारतीय जनता पक्षही त्याच पद्धतीने लढवत आहे. आज दारू वाटप, पैसे वाटप, साड्या वाटप हे सगळं मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर त्याच्यामुळे कोण डावा कोण उजवा असं करण्याचं आता काय त्याच्यामध्ये हे नाहीये. पण जगनमोहन रेड्डीला जर दिलं असतं तर एक आपोआप ती जी सिंपथी होती राजशेखर रेड्डी वाढल्याची आणि त्यांना एक मोठा लोकाधार होता. म्हणजे राजशेखर रेड्डी यांनी 2004च्या निवडणुकीमध्ये टीडीपीचा आणि चंद्रबाबू नायडूंचा धुव्वा उडवला होता आणि 2/3 बहुमत मिळवलेलं होतं. त्यामुळे एक मोठं व्यक्तिमत्व होतं. त्याच्यानंतर अगदीच किरण कुमार रेड्डी किंवा असे छोटे छोटे नेते जर पुढे गेले त्याच्यामुळे एक मोठं राग काँग्रेसमध्ये निर्माण झाला आणि मग त्याच्यातनं ते 18-19 महिने त्यांना तुरुंगात टाकलं. म्हणजे मला त्यांचे जे प्रॉपर्टी आहे आणि ते डिस्प्रपोर्शनेट ऍसेट्स आहेत त्याबद्दल कारवाई व्हायला पाहिजे. पण ज्या पद्धतीने केलं गेलं त्यामुळे लोकांमधनं निष्कारण त्यांना सिंपती मिळाली आणि त्यातनं काँग्रेसची पिछेहाट झाली. आणि ही पिछेहाट जर आपली आंध्रामध्ये सीमांध्रमध्ये होणार असेल तर किमान तेलंगणा तरी आपल्या हातात राहावं म्हणून मग घाईघाईने हे केलं गेलं. ते जर 2004 पासून त्यांचं जो आश्वासन होतं, वचन होतं ते अगोदर करायला पाहिजे होतं. एवढंच माझं म्हणणं आहे. मी परत आपल्याकडे येतो. मला जायचंय जावेद कुरेशी यांच्याकडे. एमआयएम पक्षाचे नेते आहेत. जावेदजी, एक आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल की विधानसभेच्या ज्या काही 175 जागा सीमांध्रमध्ये आहेत त्याच्या जवळजवळ 10% हे आपले आमदार त्या ठिकाणी आहेत. आता आपण या सगळ्या सिनेरिओकडे कसं बघता? नवीन राज्याच्या निर्मितीमुळे एका भागात असंतोष, दुसऱ्या भागामध्ये जल्लोष, असं जे चित्र बघायला मिळतंय त्या सगळ्या जल्लोषामध्ये, आनंदामध्ये आणि रागामध्ये तुमचा पक्ष नेमकी कशी वाट शोधतोय आणि किती स्पेस ऑक्युपाय करेल असं तुम्हाला वाटतं? देखिए सर, पहले तो एक बात ये मैं बता दूं कि जब तेलंगाना अलग हुआ था तो बैरिस्टर असदुद्दीन अवैसी जो मजलिस इत्तेहाद उल मुस्लिमीन के कुल हिंद सदर है, उन्होंने पार्लियामेंट में भी ये बात कही थी कि तेलंगाना को आंध्रा से अलग ना किया जाए. तेलंगाना और आंध्रा दोनों एक ही जगह रहे और उसके साथ जो है एक इकट्ठा जो है चलते रहे. लेकिन ऐसा हुआ कि सियासी गठजोड़ के जरिए तेलंगाना को भी अलग किया गया और वो पार्टी, कांग्रेस पार्टी, जिसकी आंध्र प्रदेश में 33 लोकसभा की सीटें हुआ करती थी, आज ये सूरत हाल पे पहुंच गई है कि वो आंध्रा और तेलंगाना दोनों जगह अपनी जमीन टटोल रही है, अपनी जमीन ढूंढ रही है कि उसको कहां से सीट मिले. बैरिस्टर असदुद्दीन अवैसी रोज अव्वल से ये कह रहे थे कि तेलंगाना अलग ना हो. और आज आंध्र प्रदेश और तेलंगाना की जो सूरत हाल है वो ये है कि जहां पर मजलिस इत्तेहाद उल मुस्लिमीन 12 असेंबली की सीटें लड़ा करती थी, आज आंध्रा और तेलंगाना मिला के 35 जगहों पे जो है मजलिस इत्तेहाद उल मुस्लिमीन अपने उम्मीदवार खड़े कर चुकी है. जहां पर हम लास्ट टाइम 1 सीट लड़ा करते थे मेंबर ऑफ पार्लियामेंट की, आज हमने वहां पर 5 सीटें लड़े. तो ये बात तो बिल्कुल रोज़े अव्वल से आया है कि जिस स्टेप तेलंगाना बनाने का मंसूबा बनाया गया और तेलंगाना को आंध्रा से अलग किया गया, उसी वक्त से वहां पर कांग्रेस की जमीन उसकी वहां से खिसक गई है. और मजलिस इत्तेहाद उल मुस्लिमीन आंध्र प्रदेश और तेलंगाना के अंदर तीसरी बड़ी ताकत बनकर उभरने वाली है. ये बात वो रोज़े अव्वल से आया. पण आपल्याला असं वाटतं की जर काँग्रेसला समजा काँग्रेसला इतक्या मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी मिळेल असं कोणीच म्हणत नाही तिथे, पण आपला पक्ष हा कोणाबरोबर नंतर जाणं प्रिफर करेल का तुम्ही सगळे पर्याय ओपन ठेवलेत? काय आपलं म्हणणं आहे? देखो, हम तो ये बात तो बिल्कुल साफ है कि जो सेकुलर फोर्सेस रहेंगी एमआईएम उसके साथ ही जाएगी. अब ये बात तो जो है हमारे सदर साहब ही तय करेंगे कि हमको किसके साथ जाना है, किसके साथ जाना है. लेकिन ये बात बिल्कुल जो है साफ तौर से वहां के इलेक्शंस के अंदर नजर आ रही है कि एमआईएम आंध्र प्रदेश के अंदर तीसरी बड़ी ताकत बन के उभरेंगी इंशाल्लाह. बरोबर आहे. पण आता जे आपण बोलत होतो की बीजेपी आणि टीडीपी हे जे काही गठबंधन आहे त्या गठबंधनालाही फायदा होऊ शकतो, तर अशा वेळेला फक्त एमआयएम हे स्वतंत्र राहणं, वेगळं राहणं प्रिफर करणार का? विरोधी पक्ष टीडीपी के साथ तो जाने का सवाल ही नहीं आता ना सर. हाँ, मजलिस इत्तेहाद उल मुस्लिमीन और टीडीपी दोनों एक साथ कभी नहीं रह सकते. हाँ.
टीडीपी और मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन दोनों एक साथ कभी नहीं रह सकते। ठीक है, जो लोग भी फिरका परस्ती को सपोर्ट करेंगे, फिरका परस्ती के साथ जाएंगे, मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन उसका सपोर्ट कभी भी नहीं करेंगे। बोला संजीव जी। नहीं, हाँ, अब इलेक्शन होने के बाद जो रिजल्ट आएंगे उसके अंदर हम किसके साथ जाना, ये बात हो सकती है अच्छी तरीके से कि इस पे हम किसके साथ जाना, कि हम वहां कांग्रेस अगर कुछ सीट लाती है कि नहीं लाती है, लेकिन सूरत हाल तो नहीं लग रही है, वहां टीएसआर भी है, क्या होता है उसके साथ भी हम अभी सोच रहे हैं कि क्या करना चाहिए। लेकिन टीडीपी के साथ, बीजेपी के साथ जाने का तो कुछ सवाल ही नहीं पैदा होता। नहीं जाएंगे। एमआईएम ची ही जी अगर कहीं जो है इलेक्शन के बाद हमारी किसी को जरूरत पड़ेगी तो हम वो सेकुलर फोर्सेस के साथ ही जाएंगे, लेकिन हम जो है वहां मास्टर की साबित होंगे। तेलंगाना में खास तौर से हम वहां की हुकूमत बनाने के लिए मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन मास्टर की का काम करेंगे। हाँ, बसवराजजींना काहीतरी बोलायचं। पाटील साहेब बोला। मैं जनाब हमारे एमआईएम के दोस्त से पूछना चाहता हूं कि आप बता रहे कि बैरिस्टर साहब ने कहा कि अलग तेलंगाना और आंध्रा होना नहीं चाहिए, उनके कहने की बात माननी चाहिए या लोगों की मांग को माननी चाहिए? कांग्रेस ने अपने मैनिफेस्टो में बताया था कि हम अलग करेंगे, तो लोगों ने हमको मेजॉरिटी दिया। जो मैनिफेस्टो में हमने बताया उसको अमल करना ये जरूरी है कि आपके बैरिस्टर साहब ने कहा वो कहना जरूरी है? तो मैं ये समझता हूं कि लोगों की कदर करना, लोगों की भावनाओं को, उसको जानकर हमने अलग किया है। तो मुझे यकीन है कि वहां के लोगों के तहे दिल में। हाँ, बोला। मेरी बात आप सुनिए, मैंने बड़े मैं आपका अदब करता हूं, मैं आपने आपकी बात सुनी है, आप भी मेरी बात सुनिए। तो मैं ये कह रहा था कि लोगों के दिल की बात को या लोगों की कदर करना ये कांग्रेस की नीति रही है, उसके तहत हमने ये अलग दो राज्यों की स्थापना की। मला बसवराजजी मला आपल्याला एक प्रश्न मैं आपसे यही कह रहा हूं सर कि आपने लोगों की राय जज करने के अंदर भी गलती की है। इसके अंदर मैक्सिमम राय ये थी कि जो है तेलंगाना अलग ना हो, लेकिन सियासी मफादात। जनाब मैं ये बोल रहा हूँ कि लोगों को हमने ये कहने के बाद लोगों ने हमको मेजॉरिटी दी है। बसवराजजी म्हणतायत ना ते मला वाटतं बरोबर आहे। बसवराजजी तुम्ही म्हणताय ते बरोबर वाटतं, कारण 2004 आणि 2009च्या निवडणुकांमध्ये तुमचं आश्वासन असूनही तुम्हाला लोकांनी मतदान केलेलं होतं, हे खरं आहे। पण जेव्हा प्रत्यक्ष तेलंगणाच्या निर्मितीचा प्रस्ताव पुढे आला किंवा त्याची सुरुवात झाली, तेव्हा आत्ताचा सीमांध्र भाग किंवा रायलसीमा आणि कोस्टल आंध्र आपण ज्याला म्हणतो त्या भागातलं मोठं आंदोलन सुरू झालं। एकीकडे त्यांचं आंदोलन विरोधासाठी आणि एकाकडनं तेलंगणासाठीचं आंदोलन तेही जोरामध्ये, आणि दोन्ही हिंसक आंदोलनं, अशी जी स्थिती निर्माण झाली होती त्यातनं काही मार्ग काढता आला असता असं मला वाटतं, आणि तो काँग्रेसला काढता आला नाही आणि ती सगळी पंचायत झालेली आहे। फक्त मी एकच वाक्य सांगतो की एमआयएमचे आता जे जावेदभाई म्हणाले त्याप्रमाणे त्यांचा तेलंगणाला विरोध असला तरी त्यांनी सांगितलं की ते सेक्युलर फोर्सेस म्हणजे काँग्रेस आणि ते टीआरएसला पाठिंबा देतील। त्यांची जी बहुतांशी जी ताकद आहे ती हैदराबाद आणि परिसरात आणि तेलंगणाच्या काही भागामध्ये आहे। तर चंद्रशेखर राव यांना स्पष्ट बहुमत मिळालं नाही किंवा काँग्रेसला तिकडे स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर काँग्रेस, टीआरएस आणि एमआयएम यांचं मिळून सरकार बनू शकतं तिकडे, आणि अशी शक्यता खुद्द ओवैसी साहेबांनी पण व्यक्त केलेली आहे। बरोबर आहे। आपल्याला दरवेळेला स्पष्ट करावं लागेल की आपण विधानसभेबद्दल बोलतोय, कारण दोन्ही निवडणुका तिथे एकाच वेळेला होत्या। आता साबळे साहेब जे म्हणाले ते विधानसभेच्या तिथल्या कॉम्बिनेशन बद्दल म्हणाले। पण मला परत एकदा यायचं निखिल पंडितराव यांच्याकडे। मगाशी जो मुद्दा बसवराज पाटलांनी मांडलेला होता निखिल, तो असा होता की ज्या काही योजना आहेत, अन्न सुरक्षा बिल असेल, राईट टू इन्फॉर्मेशन असेल किंवा इतर गोष्टी असतील, या तळागाळापर्यंत खोलपर्यंत रुजलेल्या आहेत। तर त्याच्यामुळे माध्यमांना जे सरफेसवर दिसतंय किंवा माध्यमांना जे आता सकृत दर्शनी दिसतंय तसं लोकमत असेलच असं सांगता येत नाही। आपण तर तिथे कुठल्याही टीव्ही चॅनलकडनं उघडपणे प्रकाश झोतात फिरलेले नव्हतात, आपण पत्रकार म्हणून तळागाळापर्यंत पोहोचलात, लोकांना भेटलात। आपल्याला त्यावेळी असं काय वाटलं? अशा प्रकारचं वातावरण आहे का? काँग्रेसच्या योजना राष्ट्रीय पातळीवरच्या ज्या होत्या, अन्न सुरक्षेपासून ते इतर सगळे नवीन कायदे आणले, महिलांना सुरक्षा दिली, या सगळ्या गोष्टींचा तिथल्या युवकांमध्ये, नवीन मतदारांमध्ये काही फरक पडला असं तुम्हाला वाटतं का? नाही, मुळातच सीमांध्रामध्ये काँग्रेस म्हणजेच राजशेखर रेड्डी अशा पद्धतीचं एक वातावरण आहे आणि ते पाहायला मिळते। राजशेखर रेड्डी बसवराजजींनी जे सांगितले की ज्या योजना केंद्र शासनाच्या आहेत, परंतु या योजनांपेक्षा राजशेखर रेड्डींनी ज्या काही योजना दलितांसाठी, गरिबांसाठी राबवलेल्या त्या अधिक पॉप्युलर आहेत आणि त्या तिथल्या लोकांमध्ये अधिक प्रभावीपणे राबवल्या जातात आणि राजशेखर रेड्डींनी त्या राबवून दाखवलेल्या आहेत।
परंतु बसवराजांनी जो मुद्दा सांगितला की केंद्र शासनाच्या योजना तिथपर्यंत पोहोचलेत, त्या तिथल्या लोकांना मान्य नाहीत किंवा तिथपर्यंत पोहोचलेल्याच नाहीत अशी स्थिती साधारणपणे पाहायला मिळते. लोकांच्या फक्त डोक्यात राजशेखर रेड्डी यांनी ज्या गरिबांसाठी योजना राबवल्या त्याच आहेत आणि राजशेखर रेड्डी यांच्या नेत्या मृत्यूनंतर काँग्रेसला दुसरा एखादा चांगला नेता या सीमांध्र परिसरात तयार झालेला नाही असं चित्र इथं स्पष्टपणे दिसते. म्हणजे जगनमोहन रेड्डी यांच्या विरोधात कडक काय म्हणताय आपण? बोला बोला. जयपाल रेड्डी सारखे नेते आहेत. नाही, पण जयपाल रेड्डींना लोकाधार नाही आहे हो तिथे. जयपाल रेड्डी हे का लोकाधार असलेले नेते नाही, चांगले नेते आहेत, अतिशय स्पष्ट वक्ते आहेत, मंत्री म्हणून काम अध्यक्ष असलेले रघुवीर रेड्डींना सुद्धा चांगला लोकाधार आहे. पण त्यांना तुम्ही मुख्यमंत्री करायची वेळ आली तेव्हा लोकाधार नसलेल्या किरण कुमार रेड्डींना केलं, असं झालेलं आहे ना. नाही, आणि त्याही वेळेला जगनमोहन रेड्डींच्या बाबतीतला निर्णय काँग्रेसचा चुकला आहे. नंतर काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीरपणे मान्य केलेला आहे. नंतर राजकारण बदललं, त्यांच्यावर ब्लेम गेम केला गेला किंवा त्यांच्यावर नंतर बाकीचे जे आरोप झाले तो भाग वेगळा. पण दोन्ही वेळेला काँग्रेसचे निर्णय, एक जसं मगाशी साबळे म्हणाले त्याप्रमाणे, एक तर तेलंगणाचा निर्णय अस्तित्वात आणण्याकरता म्हणून जे काही वातावरण निर्मिती करायला लागते ती न करता तो निर्णय घाई गडबडीत घेतला गेला आणि जगनमोहन रेड्डींचा निर्णय सुद्धा अंगाशी आला. त्याच्यानंतर बराच काळ काँग्रेसला तिथे पेरणी करावी लागली, पण अजून काही तिथे फारसं उगवल्याचं दिसत नाहीये. असं मला थोडंसं जायचंय अवधूत वाघांकडे. अवधूत वाघ, आता एक थोडासा गमतीशीर इंटरेस्टिंग कोइन्सिडन्स असावा किंवा जाणीवपूर्वक केलेली रणनीती असावी, पण दिग्विजय सिंग आणि प्रकाश जावडेकर हे दोघंही एकच काळ तिथे प्रचार करता आहेत आपापल्या पक्षांचा, काँग्रेसचा आणि भाजपचा. पण मुळात जावडेकरांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस आणि टीआरएस युती झालेली नसल्यामुळे त्याचा फायदा बीजेपीला होईल असं जावडेकर नुकतेच म्हणालेत. तर या विधानाचा तुम्ही अर्थ कसा काय सांगू शकाल? कारण मुळात नोकरी, पाणी, वीज म्हणजे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, शेती या मुद्द्यावर आणि विकासाच्या मुद्द्यावर बीजेपी तिथे प्रचार करते. काय सांगाल आपण? प्रथमच असं झालेलं आहे की भारतीय जनता पार्टी आणखी तेलुगू देशम पार्टीचं गठबंधन एका बाजूला आणि त्याच्या विरोधामध्ये मग तेलंगणामध्ये चंद्रशेखर रावांची पार्टी असो किंवा काँग्रेस असो किंवा MIM असो किंवा राजशेखर रेड्डीचा पक्ष असो, या सर्वांमध्ये मतविभाजन होणार आहे. आता मगाशी कोणीतरी म्हटलं की टीआरएसची पार्टी म्हणजे यांची राजशेखर रेड्डीची पार्टी म्हणजेच काँग्रेस. राजकारणामध्ये असं नसतं बरं का. कारण काँग्रेस शेवटी आपण एक लक्षात घेतला पाहिजे की गेली कित्येक वर्ष अस्तित्वात असलेला एक पक्ष आहे आणि त्याला एक स्वतःचा जनाधार असतो आणि त्याला सातत्याने मतं देणारी लोक असतात. ती 30% असोत, 15% असोत, 20% असोत. तर त्याच्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना 0 मतं पडणं असं तर होणार नाहीये. तर त्यांना मतं पडणारच आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांना मतं पडणार आहेत. 10-12 वर्ष राज्य केल्यामुळे TS रावांच्या पाठीराख्यांची मतं त्यांना पडणार आहेत. भरपूर पैसे असल्यामुळे जगनमोहन रेड्डी आज जे प्रचार करतात त्यांना मतं पडणार आहेत. मुस्लिम समाजाची मतं MIMला पडणार आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण एक लक्षात आणखी घेतलं पाहिजे की तिथे कम्युनिस्ट पार्टी पण आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी पण आहे. म्हणजे डाव्या चळवळीतली लोक पण उभी राहिलेली आहेत. जनसेवा पक्षालाही बरोबर घेतलेला आहे भाजपने यावेळेला. या सर्व पक्षांचं मतविभाजन जी होणार आहेत ही मतविभाजनाचा फायदा होणार आहे. मी स्वतः बघा मी इतर सगळ्या आंध्र प्रदेशमध्ये फिरू शकलो नाही. 24 तारखेला मुंबईचं मतदान झाल्यानंतर मी 3-4 दिवसासाठी आंध्र प्रदेशमध्ये गेलो. मी तिरुपतीला गेलो, मी सिकंदराबादला गेलो, हैदराबादला गेलो आणि विशाखापट्टणमला गेलो. विशाखापट्टणममध्ये आमचे डॉक्टर के हरिबाबू आहेत, ते 100% निवडून येणार. तिरुपतीला आमचे जी गंगाराजू आहेत ते निवडून येणार आणि MIMच्या आमच्या मित्रांना सांगतो सिकंदराबादला बंडारू दत्तात्रय आणि हैदराबादमध्ये आमचे भागवतराव हे दोघंही येतील. तुमचं अकाउंट ओपन होणार नाही. तुम्ही कोणाला मदत करावी किंवा न करावी हा प्रश्न या लोकसभेमध्ये उपस्थित होणार नाही. बरोबर आहे. मला परत एकदा जायचंय साबळेंकडे. संजूजी, एक सांगा की आता सगळ्यात अनरेस्ट तिथे आपण ज्या मुद्द्यावर आता इतका वेळ बोललो तो म्हणजे तेलंगणाची निर्मिती झाल्यानंतर सीमांध्र भागामध्ये त्याच्याविषयी चीड आहे. पण त्याच्यापेक्षाही दुसरा मुद्दा एक त्याच्या इतकाच, त्याच्यापेक्षाही म्हणणार नाही मी, कारण याच्यात शेवटी या मुद्द्यामध्ये अस्मिता आहे तिथल्या दोन्ही एका राज्यातल्या 2 वेगळ्या विचारांच्या माणसामध्ये. पण तिथला युवक मतदार जो आहे तो प्रचंड डिस्टर्ब वाटतो. त्याला त्याचा रोजगार मिळवायला प्रॉब्लेम येतो, त्याला त्याच्या छोट्या छोट्या उद्योगधंद्यांकरता कर्ज मिळायला प्रॉब्लेम येतं आणि त्या युवकाच्या मनात कुठेतरी प्रचंड प्रमाणावर मोठी संपत्ती जमवून ठेवलेल्या राजकीय पक्षांबद्दल, नेत्यांबद्दल मनात राग दिसतो. काय सांगाल आपण याच्याविषयी? नाही, हे अगदी खरं आहे, परंतु त्याच्यात मी मगाशी म्हणालो की डावं उजवं करता येत नाही.
तसंच त्यांनी जगनमोहन रेड्डींकडे पाहावं तर त्यांच्याकडे असलेली संपत्ती किती आहे आणि चंद्राबाबू नायडू यांच्याकडे काही असलेली संपत्ती किती आहे, त्यांची जी प्रपोर्शनेट प्रॉपर्टी आहे ती काय अजून लोकांना कळलेली नाही आहे. परंतु लोकांना कळतं की कोणाकडे काय आहे आणि कोणाकडे काय नाही आहे, हा एक भाग. आणि आज जर तुम्ही पाहाल तर सीमांध्रातले जे उमेदवार उभे आहेत त्यातल्या 78 उमेदवार हे करोडपती आहेत. म्हणजे 1-2 करोड नाही. हल्ली तर तुमचा जर बंगला असेल हैदराबादमध्ये तरी त्याची किंमत 2 कोटी होते. पण काही कोटीमध्ये असलेले 78 उमेदवार आहेत तिथे आणि ते सर्व पक्षांमध्ये आहेत. म्हणजे ते MIM मध्ये आहेत, काँग्रेसमध्ये आहेत, भाजपमध्ये आहेत, राजशेखर रेड्डींकडे आहेत, सर्व पक्षांमध्ये. तो मुद्दा नाही आहे. आता लोकांच्या दृष्टीने जर त्यांना काँग्रेस नको आहे पण त्यांना भाजपही नको आहे असा एक वर्ग असू शकतो. तर त्यांच्यासाठी एक राजशेखर रेड्डींचा मुलाचा जो पक्ष आहे ते एक हे झालेलं आहे, अल्टरनेटिव्ह झालं. दुसरं म्हणजे 10 वर्ष सलग सत्ता काँग्रेसने तिथे राबवली आहे आणि त्यातला राजशेखर रेड्डींचा जो पहिली 5 वर्ष आणि नंतरच्या 4-5 महिन्यांचा काळ आहे तो लोक अतिशय आनंदी होते. 2004च्या निवडणुकांच्या वेळेला मी तिथे गेलो तेव्हा केवळ विजेच्या प्रश्नावर, वीज महाग, वीज मिळत नाही, पाणी मिळत नाही या कारणास्तव तेलंगणातल्या आणि आत्ताच्या सीमांध्रातल्या लोकांनी चंद्रबाबू नायडूंना हुटआउट केलेलं होतं. तर एक लोकांना असं वाटतंय की त्यांनी सायबराबाद उभं केलं, हैदराबादचं सायबराबाद केलं, हे लोकांना माहिती आहे आणि ते खरंच आहे. परंतु त्यांच्या काळात तेवढा रोजगार निर्माण झालेला नाहीये. पुढच्या काळात यांनी अनेक ज्या योजना सांगितल्या, जसं निखिल म्हणाला, आता पंडितराव म्हणाले त्याप्रमाणे तिकडे अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, अनेक कामं केली आणि त्या योजना नंतरच्या काळामध्ये स्वतः राजशेखर रेड्डी नसले तरी त्या सुरू राहिल्या. तर तिथे स्थिती वाईट नाही, सगळी स्थिती वाईट आहे ती तेलंगणा. पण आपल्याला तेलंगणाबद्दल बोलायचं नाही कारण तिकडच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. बरोबर आहे. साबळे साहेब, मी परत आपल्याकडे येतो. मिस्टर श्रीनिवास, वी वुड लाईक टू कम टू यू ऑल्सो इन डिस्कसिंग द थिंग्स बिकॉज यू आर अ ग्रेट ॲडमायरर ऑफ चंद्रबाबू नायडू. आय नो दॅट. आय वुड लाईक टू आस्क द एक्झॅक्ट स्टँड ऑफ चंद्रबाबू नायडू बिकॉज अर्लियर इट वॉज क्वाईट डिफरंट सिच्युएशन. You know, with NDA, he was quite active a decade back. But afterwards, the situation got changed. He was even willing to change his political equations, which he could not do that. But later, I think BJP has succeeded to take him with him and with them, and the situation has been changed. We are going to discuss these things after a short break. आपण एक छोटी विश्रांती घेऊन चंद्रबाबू नायडूंची भूमिका ही बदलत असताना परत एकदा हाताला धरून त्यांना एनडीए मध्ये आणण्यामध्ये प्रकाश जावडेकरांसारखे नेते तिथे त्यांची वेगळी अस्तित्व आहे. पण शेवटी हातमिळवणी ते झालेली आहे आणि ही प्रकाश जावडेकरांसारख्या बीजेपीनी तिथे मुद्दाम पाठवलेल्या त्यांच्या प्रतिनिधींनी घडवून आणलेली आहे. याही गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. पण त्याच्या आधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. शहर कधीही न थांबणारं, शहर घड्याळाच्या काट्यावर धावणारं. इथं घडलेली प्रत्येक घटना, प्रत्येक बातमी परिणाम करते आपल्या जगण्यावर. बातमी कधी मन सुन्न करणारी तर कधी जल्लोष करणारी, बातमी लक्ष वेधणारी, बातमी न्यायासाठी लढणारी. तुमच्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा बातमीनामा, शहरनामा. सोमवार ते रविवार रात्री 10 वाजता फक्त साम टीव्हीवर. सहप्रायोजक कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक. कॉस्मोस मध्ये या, फरक अनुभवा. फेअर अँड लव्हली थंब ट्यूब, ज्याचा ऍडव्हान्स्ड फॉर्म्युला देतो फेअरनेस ट्रीटमेंट सारखा उजळपणा आणि SPF 15 द्वारे मिळतं सन प्रोटेक्शन. फेअर अँड लव्हली थंब ट्यूब विथ SPF 15. Kenstar on, Garmi gone. Kenstar, the way the world lives. तू ह्या थम्सअप बॉटल सारखाच तर आहेस. तुझ्यात सुद्धा दम आहे, तुझ्यात सुद्धा तुफान आहे. बस झाकण काढायला बिचकतोयस. एकदा ते काढून तर बघ, तुफान ओठाला लावून तर बघ. हृदयातून एक आवाज निघेल, आज काही तुफानी करूया, आज काही तुफानी करूया. अरे उडाली. किसी तर पप्पांच्या गालावर बसली. किसी फक्त तुझ्यासाठी आहे का? तू सगळ्यात ब्युटिफुल आहेस. ग्लिसरीन असलेला पेअर्स त्वचेची आर्द्रता परत आणतो. त्वचा जी दिसते यंग राहते यंग. पेअर्स. कसं केलं तुम्ही हे? कसं केलं म्हणजे? भूत आहे मी. अच्छा अच्छा. काय झालं हो भाऊ? कुणी मला घाबरत नाही. कसं भूत आहे मी? ओके ओके, रडू नका. तुम्ही हे घ्या. काय आहे?
ठासून ठोसून भरले आहेत पीनट्स. नवीन 5 स्टार चॉम्प रपारप खा. लग्नाचा मौसम म्हणजे मेहंदी, संगीत, फेरे, रिसेप्शन, पाठवणी, 5 फंक्शन्सची तयारी आता तयार फक्त 5 रुपयात. फेअर अँड लवलीचा स्पेशल मिनी पॅक जो देतो फक्त 5 रुपयात आमचा बेस्ट एव्हर उजळपणा. आता 5 रुपयात क्लोज रेडी. बोरिंग बोरिंग स्नॅक टाइम 4 वाजले घरी आला येतो